गुन्हेगारीचं विश्व हे एकतर्फी रस्त्यासारखं असते. एकदा की त्यामध्ये पाऊल टाकलं की पुन्हा परतण्याचे रस्ते कायमचे बंद होतात. भीती पण काही वेगळीच चीज आहे ना. जर ती जिवंत असल्यावर समजली नाही तर मरण जवळ आल्यावर मात्र नक्कीच कळते है ना. हे बघा, मी तुम्हाला हवे असलेले तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण मला मारू नका प्लीज, सोडून द्या मला. हे बघ, तुझ्या पैशापेक्षा मला मर्यादाचे आदेश जास्त महत्वाचे वाटतात आणि तेच ठरवतील तुझं नसीब. प्लीज मला फोन द्या, मी माझ्या असिस्टंटला फोन करतोय आणि तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्ही कलेक्ट करू शकताय. ठीक आहे रोने, लाव कॉल. तुम्हाला आत्ता दिसत असलेला गुरु एकेकाळी शांत होता, पण एका पार्टीमध्ये त्याची लाईफ कशी बदलली चला बघूयात. बदन तू आयटम शरारा, लाईन मारीन मी तोडून पहारा. माझी जानू दिल का सहारा. अब हो जा शुरू. कातिल अदा खूबसूरत जवानी, तूवर फिदा झालं काळजाच पाणी.
आता चढला पारा पुरी तुझे वाजतील बारा हा पुरी तुझे वाजतील बारा आणि अशा प्रकारे मजा म्हणून रफिक सोबत आलेला गुरु मल्ल्यादादाचा उजवा हात झाला आणि गुन्हेगारीच्या विश्वात गुरु नावाची एक आग जन्माला आली. हे बघा, हे काम आधीपेक्षा जरा वेगळं आहे. मुलगा लहान असला तरी त्याचा बाप मोठा माणूस आहे. काही गडबड झाली, नुकसान महागात पडेल. हो गुरु, नेहमीसारखं मॅनेज होईल. आपल्याकडे एक परफेक्ट प्लॅन आहे. आधी प्लॅन सांग, काही चूक चालणार नाही. मुलगा रोज शाळेत गाडीने ड्रायव्हर सोबत जात असतो, पण त्याच्या बापाला शनिवारावर सुट्टी असल्यामुळे बाप स्वतःच त्याला शाळेत घेऊन जातो. वेळ साधारण सकाळी 10. व्हेरी गुड. पुढे तो जाण्याचा शॉर्टकट रस्ता आहे. सहसा तिकडे कोणी नसतं. परफेक्ट. म्हणजे आपल्याला सगळा प्लॅन इथे आखावा लागेल. हो गुरु, ही जागा आपल्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आणि जर बाप मध्ये आला तर? बापाला सुद्धा तिकडे आडवा करायचा. नाही, मुलगा लहान आहे, क्लीन काम करायचं. आपल्याला मुलगा हवाय, खून नकोय. आपण काही गोंधळ न करता व्यवस्थित काम करायचं. काम सगळं परफेक्ट झालं पाहिजे. हो, समजलं? ओके. हो गुरु. साईडला गाड्या काढा. मला माझ्या मुलाला शाळेत बसवायला टाक. हे बघा दादा, तुमचं काय ऐकलं तुम्ही साईडला करा. तुम्ही नाही ना, तुम्ही साईडला गाडी करा. मला परत मुलाला सॉरी काका. बोल. काम झालं बॉस. छान. आता त्या मुलाच्या बापाला फोन लाव. 10 लाख माग. 10 लाख? छोट्या जीवाची मोठी किंमत. आणि हो, लक्षात घे, कोणतीही हुशारी करता कामा नये. फोन लावायच्या बापाला. कोण बोलताय? मी तोच ज्याने तुमच्या मुलाला उचललाय. काय केलंय माझ्या मुलाचं आणि कुठे ठेवलंय त्याला? तुझ्या मुलाला आमच्या सुरक्षित साईट ठेवलंय, पण तो इथे किती वेळपर्यंत राहील हे आता तुझ्यावर आहे. काय पाहिजे तुम्हाला? सोपं आहे. 10 लाख उद्याच्या रात्री 12 वाजेपर्यंत, नाहीतर तुझ्या घरचं सुख कायमचंच बंद होऊन जाईल. मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन. माझ्या मुलाला काही करू नका. ठीक आहे, आम्ही सांगितलेल्या पत्त्यावर पैसे घेऊन ये.
दादा माफी द्या, मला चूक झाली. शेखर, मी तुला व्यवसाय दादा सांभाळायला दिला होता मला रे. माफ करा. खेळायला दादा नाही. मला वाटलं मी जिंकीच, पण दादा नशिबाने साथ नाही दिली. अरे विषय पैशाचा नाहीये, पण विश्वासाचं काय? हा दादा मी तुमच्याकडे किती वर्ष इमानदारीने काम केलं. दादा मला एक संधी द्या. दादा मी तुमचे पैसे परत देईन. दादा संधी. दादा बॉस मी बोल. राणा बोलतो. हा बोल. बॉस ती भेटली आहे. कोणती? तिच्याकडे आपलं सिक्रेट आहे. काय? कुठे? लोकेशन काय? दादरा नगर हवेली. ठीक आहे, तू लोकेशन सेंड कर, मी पुढे बघतो काय करायचं ते. एक संधी द्या दादा. ओके बोल. एक संधी द्या मला. जाऊन द्या दादा. प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत जाऊन दुसरा द्या दादा. प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम होत नाही solve होत, दुसरा प्रॉब्लेम. दादा काय करायचं? घट्ट पेटलात ना, दे टाकून त्याच्यात. तुम्ही मला इथे का आणलंय? माझ्या एरियात कन्स्ट्रक्शन करतोस आणि मला हप्ता दिला नाही? तुम्हाला 1 रुपया देणार नाही. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. चल आता खूप उशीर झालाय. खूप उशीर झालाय. बॉस एक प्रॉब्लेम झालं. बोस, खालती मुली व्हिडिओ काढत होत्या, त्या व्हिडिओ मध्ये आपण आले ना तर खेळ खाल्लास. पकडा रे तिला आणि समजून टाका. काय झालं बोस? बच्चाने बाबा बदलला तुमचा? तुम्ही केलेली 2 वर्षापूर्वीची चूक पुन्हा समोर आली आहे. काय झालं? ज्या मुलीला तुम्हाला संपवता आलं नाही, ती तुमच्या लापरवाहीमुळे अजून जिवंत आहे. तिचा पत्ता लागलाय आणि ती मला हवी आहे. बोस, एक संधी द्या. 24 तासाच्या आत तिला पकडून फडफडत घेऊन येतो इथे. दिली होती, तुम्हाला संधी दिली होती, पण तुम्ही माती खालीत. आता नाही, आता ही जबाबदारी योग्य त्याच व्यक्तीला द्यावी लागेल. दादांचा गुरु कोण?
दादा बोला ना दादा, अचानक आठवण कशी काय आली? गुरु, तुला माझं एक पर्सनल काम करायचं दादा फक्त हुकूम करा. आहे. एक मुलगी पकडायची आहे. मुलगी? दादा कोण आहे ती मुलगी आणि तुम्ही इतके जास्त घाबरलात का? प्रश्न विचारू नकोस. एक तुला मुलगी पकडायची आहे, ती पण जिवंत. बाकीची डिटेल मी तुला सगळी फोनवर पाठवेन. दादा काम होऊन जाईल. एक लक्षात ठेव, ती मुलगी मला जिवंत हवी आहे. मागील 2 वर्षापासून त्या मुलीच्या शोधात आहे मी. काही केल्या ती मुलगी लवकरात लवकर माझ्याकडे घेऊन ये. बाकीची सगळी कामं बाजूला ठेव, पण आधी ती मुलगी जिवंत माझ्याकडे घेऊन ये. दादा आता सर्व काम गुरुवर सोडा. लवकरच तुम्हाला खबर येईल. आवडली का? तू बोलत असेल तर तिकडे बात करतो. तिची मैत्रीण खूप आपली खास आहे. वेड मन हे माझ तुझ्यावर ग झुरतय, प्रेम माझ ग पोरी तुझ्या मनात दडतय, नाही सोडून ग जाणार तुला तू साथ देशील का, तुझ्या मनातलं हे प्रेम मला तू सांगशील का. काय रे, काय करतोय इथे? अरे काय नाही, आलेलो नाक्यावर. असं आलो, जरा जाऊन येतो. हा बघ इथे बसलाय. काय रे, तिच्याशी बोलायला काय मुहूर्त काढणारेस का? कोणती? बघ ना, सासूतपणाचा आव कसा आणता तो, जसं काय काय माहितच नाही. अरे अरे कोणाबद्दल बोलतात तुम्ही? अरे ती सकाळ दुपार संध्याकाळ नाक्यावरती वाट बघतो, दर्शन घ्यायला उभा असतो, साक्षी वहिनी. अरे लाज येते मला. बघ, तिची मैत्रीण माझी चांगली ओळखीची आहे. असेल तर मी पुढे बात करतोय. बघ बघ. अरे बघ, लाज येते मला खरंच. बघू बघ ना, तूच काय जाऊन बोल ना यार, बोल ना, जाऊन बोल ना. अरे काहीतरी कर माझ्यासाठी. ठीक आहे, उद्या डन. उद्या कशाला, आजच. काय नाही, आजच आजच आहे, काहीतरी चालेल. आहे ते बघ. चला मग तुम्ही इथे थांबा, मी जाऊन नाही तर. हा? ओके. तू कधी आणून देणार आहेस? हाय दीप्ती, कशी आहेस? अरे तू कसा रस्ता विसरला? अगं तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. काय झालं बोल. अगं शिवाने मेसेज दिला की साक्षी सोबत त्याला मैत्री करायची. हे त्याने येऊन सांगायला हवं होतं ना. तू का त्याचा मोठा वकील आहेस? कमीत कमी नंबर तर दे. कशासाठी? दे ना, तू त्याला लाईक करते मला माहिती आहे, एवढी भाव नको खाऊ. दे ना नंबर. ठीक आहे, याचा WhatsApp ला पाठव. ठीक आहे, चालेल. आता ना ह्याला मी बरोबरच बघतो. घेऊ दे माझा नंबर. अरे काय रे, पबजी खेळत राहतो. पबजी खेळण्यात मजा आहे. काय रे तुम्ही पण. अरे तू आला? हो झालं काम? हो. हा घे नंबर शिवा आणि कॉल कर तिकडे. अरे यार, पण बोलू काय, मला तर लाज येते. अरे तिकडे कॉल कर आणि विचार, ताई कशी आहेस? अरे काय पण काय बोलतो तू? हा अरे तू काम कर, तिला कॉल कर आणि विचार काय करतेस, कशी आहेस? हा. अरे यार, कट केला. पुन्हा ट्राय कर. हा.
ब्लॉक झाला, ब्लॉक केला. एक काम कर, मेसेज कर तिला, मेसेज कर. अरे पण तिकडनं पण ब्लॉक झाला असेल ना, कॉलवर ब्लॉक. तू जा तिकडे, तिला सांग मला भेटायचं आहे. ठीक आहे. काय करतो? तेवढंच काम कर. चालेल, जा तू जा. काय करते आलीस? खूप लवकर आलीस. अरे ऐक ना, त्याने मला ना कॉल केलेला आणि व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा, पण त्याला मी ब्लॉकच करून टाकला. अरे पण त्याने स्वतःहून येऊन मला सांगायला हवं होतं की नाही. आणि त्यात लाज कसली? त्याला जर लाज वाटत नसती ना, तो स्वतःहून येऊन मला भेटला असता. असं चांगलंय तुमचं. जाऊ देत ग, तुझं कसं चाललंय ते सांग मला. काय नाही, इकडे गेलेलं सामान आला, आईने लवकर बोलायला मी पण निघते. चाललीस लगेच? हो. अरे हो, मला पण मम्मीने घरी लवकर बोलवलं. चल मी पण निघते. बाय. हो बाय. अरे मिलिंद, तू इकडे काय करतोय? अगं तुझीच वाट बघत होतो. माझी का? अगं साक्षीने ना शिवाला दोन्ही जागा ब्लॉक केलेलं आहे, व्हॉट्सअपला पण आणि कॉलला पण. तर तुला काय माहिती आहे का तर का ब्लॉक केलंय? तर मग त्याला बोलायचंच आहे, मग त्याला भेटायला सांग ना. तो मेसेज कॉल का करतोय? पण ती भेटेल का? हो. पण कुठे, काय, कसं काय? त्याला सांग की ना शिरगावला ये 10च्या आसपास उद्या. खरंच येईल ना? हो. डन. डन. चल ठीक आहे, मी त्याला सांगतो. हा हो. बघ, फसवायचं नाही. हा ना, नक्की चल. नक्की. हो. चालेल. डिंग 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 डिंग. दो दिल मिल रहे मगर चुपके चुपके. अरे आता जाम खुश आहे. मग बातच तशी आहे ना बाई. काय गोष्ट आहे? कसं सांगू रे तुला? अरे नाही सांगायचं तर कशाला सांगतो, सांगूच नको ना. साक्षी वहिनीने ना तुला उद्याला शिरगाव बीचला ना 10 वाजता बोलवलेलं आहे. काय सांगतो? बघ, तुला जायचं असेल तर जा, नाही तर तसं काय नाही. अरे सांग ना, सांग ना काय सांगितलंय. बघ, तुला 10 वाजता पोहोचायचं आहे शिरगाव बीचला. हा. कुठे राहिला हा? किती वाजले? टायमिंग दिलेलं तर टायमिंग मध्ये यायला येतच नाही. शी, नाही यायलाच नको होतं. ए बघा बघा, कोण लागले आपल्या हाती बघा. आता स्वस्तात भेटले. कोण आहात तुम्ही? तुम्हाला काय हवंय माझ्याकडून? ते काही नको आम्हाला. तुझ्या मोबाईल मध्ये जे काय आहे ना ते हवंय आम्हाला. व्हिडिओ कुठे आहे सांग, आता इथेच संपवतो तुला. ए घे रे मोबाईल तो. अरे माझ्याकडे कोणताच व्हिडिओ नाहीये. नाही माहितीये. नाही मिळत. काय व्हिडिओ? तू मोबाईल मधून व्हिडिओ डिलीट मार. मी आणि चायरची डिलीट मारतो. ए बघता काय पकडा दिला.
शोध तू शोध घे. शिवा शिवा बघा तिकडे आहे ती, चला. लांडग्यानो शिकार करायची सवय असेल ना, पण आज नाही. माझ्या साक्षीला हात लावलं. पाठीमागून वार. चल. नाही सोडून ग जाणार तुला, तू साथ देशील का? तुझ्या मनातलं हे प्रेम मला तू सांगशील का? किती जीव तुझा माझ्यावर आहे बोलशील का? किती जीव तुझा माझ्यावर आहे बोलशील का? राणी बोलना, राणी बोलना, वेड मन हे माझ तुझ्यावर गझुरतय, प्रेम माझ गपुरी. काय झालं बस? अचानक आबा बदलला तुमचा? तुम्ही केलेली 2 वर्षापूर्वीची चूक पुन्हा समोर आली आहे. काय झालं? ज्या मुलीला तुम्हाला संपवता आलं नाही ती तुमच्या लापरवाहीमुळे अजून जिवंत आहे. तिचा पत्ता लागलाय आणि ती मला हवी आहे. बोस, एक संधी द्या. 24 तासाच्या आत तिला पकडून फडफडत घेऊन येतो इथे. दिली होती, तुम्हाला संधी दिली होती, पण तुम्ही माती खालीत. आता नाही, आता ही जबाबदारी योग्य त्याच व्यक्तीला द्यावी लागेल. दादांचा फोन. गुरु कोण? दादा बोला ना दादा, अचानक आठवण कशी काय आली? गुरु, तुला माझं एक पर्सनल काम करायचंय. दादा फक्त हुकूम करा. एक मुलगी पकडायची आहे. मुलगी? दादा कोण आहे ती मुलगी? आणि तुम्ही इतके जास्त प्रश्न विचारू नकोस. एक तुला मुलगी पकडायची आहे, ती पण जिवंत. बाकीची डिटेल मी तुला सगळी फोनवर पाठवून. दादा काम होऊन जाईल. एक लक्षात ठेव, ती मुलगी मला जिवंत हवी आहे. मागील 2 वर्षापासून त्या मुलीच्या शोधात आहे मी. काही केल्या ती मुलगी लवकरात लवकर माझ्याकडे घेऊन ये. बाकीची सगळी कामं बाजूला ठेव, पण आधी ती मुलगी जिवंत माझ्याकडे घेऊन ये. दादा आता सर्व काम गुरुवर सोडा. लवकरच तुम्हाला खबर येईल. अस्सलामुअलैकुम भैया. वालेकुम सलाम. एक चाय. सब ठीक? एकदम. मस्त एकदम. तुमचं कसं झालंय? बोला भाईजान. बोला ना भाईजान, तुझ्यासाठी तर जीव पण हजर आहे. डिटेल्स होऊन जाईल, होऊन जाईल. 2 ते 3 तासात कळवतो तुला. ओके. मोठी सुपारी भेटली वाटते. काय करणार, आपलं कामच तसं आहे ना.
हे बघा, तो ब्लू कलर शर्ट वाला मुलगा दिसतोय का, त्याला उचलायचं आहे. लवकरात लवकर काम फत्या करा आणि फॅक्टरीवर पोहोचा. मी येतोय. हो गुरु. ठीक आहे. पडलो प्रेमात फार खोलात, बसलीस तू पोरी कायमची माझ्या दिलात. मस्त गेला ना. यायला आता 33वी पटवी नसती नाही, इकडून नाही इकडून एखाद तरी आले असते. आल्या तर 2 काय झाले. ए थांब ना, ये ना तू. अगं तुझ्यापेक्षा ते ही बरी दिसते. ये ना. अगं थांब, स्वतः सुट्टे वागतेसारखी दिसते ना, मला बोलते. पागल. गेली यार इकडं. घ्या रे, उचला त्याला. सोडा मला, सोडा. अरे सोडा, अरे सोडा, अरे सोडा मला. सोडा, सोडा, सोडा मला, सोडा मला, सोडा. कोण आहे तुम्ही? सोडा मला. कोण आहे तुम्ही? सोडा. सांग, वॉचचा रोकडा कुठे? अरे कुठले पैसे? कोणाचे पैसे? जास्त शहाणपणा करू नकोस. अहो 32 आयटमची शपथ घेऊन सांगतो, मला नाही माहिती पैसे. मग काय करत होता तिकडे? अरे 33वी आयटम पटवायला गेलेलो, तुम्ही उचलला. काय करू मी? पैसे दे आणि निघ इकडून. एक काम कर, हात सोडा, देतो पैसे. सोड राहिला. अरे आम्ही का मंदिराचे भिकारी वाटलो का? तुम्हाला गुंड कोणी बनवणार आहे? पैसे मागता, पैसे देतो तर घेत नाही. हे पैसे नाही, बॉसचे 50 लाख कुठे आहेत ते सांग. अरे मी आयुष्यात 50,000 नाही बघितले, 50 लाख कुठून बघणार मी? कसला आवाज चाललाय? आणि हा कोण? अहो ते कधीपासून सांगतो यांना, कोणी नाहीये. हा तोच, तुम्ही सांगितलं होता ब्लू कलरच्या मुलगाला उचलायचा, हा तोच आहे. अरे हा तो मुलगा नाही आहे. काय रे, नाव काय तुझं? अहो माझं नाव तुका, पण साल्यांनी एवढा मारून मारून सुधारलाय ना, का आयटम पण घेणार नाही माझा मुलगा. आणि हे पकडे तोपर्यंत तू काय करत होतास? तसं काय नाही, माझ्या हातात माहिती दिला होता ना. काय? बस झालं, चल निघ. जायला मी तोंड बांधून आलो तर मी काय कुत्र्याची पुन्हा टाकत आलेलो का जायला? निघ रे. पैसे पण एवढे दिवस बाहेरला तर पैसे द्या. ए दे रे कुराड, काढतो याचे पैसे. बस स्टॉपवर एकच मुलगा होता. काय कुणाला उचलून घेऊन आलात तुम्ही? गुरु, त्या मुलीचा पत्ता लागलाय. शाब्बास. कुठे? दादरा नगर हवेली. लोकेशन काय? दादरा नगर हवेली, शहाबाज नगर. तिथे ती डेली येत जाते, पण तिथे खूप गर्दी असते. तिला सहज उचलणं शक्य नाही. जर ही संधी गेली तर अशी संधी पुन्हा मिळणार नाही. ठीक आहे, तिला कसं उचलायचं ते मी बघतो. ओके. ती मुलगी आपल्याला जिवंत हवी आहे. तिच्या अंगाला खरोच सुद्धा आली नाही पाहिजे. नीट काम व्यवस्थित आणि शांतपणे झालं पाहिजे.
उठव रे दिला. खूप झाला लपंडवाचा खेळ. आता बस बोल, तू जे काय केलंयस की तुला पकडायला मला एवढा बेचैन काय झालाय? सोड मला, मी काय तुझं उत्तर देणार नाहीये. हे आम्हाला का तुझ्या बापाचा नोकर समजले का? शांत व्हा. त्याच्या समोर सगळं सांगेन मी. पण आपल्याला फक्त हिला उचलण्याची ऑर्डर आहे. पुढे हिला धमकवायचं की पुढे हिचं काय करायचं ते मला त्याला कॉल करून विचारूयात. हे सोड मला. आवाज नाही पाहिजे. बोल गुरु. दादा, काम झालंय, मुलगी आपल्या ताब्यात आहे. व्हेरी गुड गुरु. म्हणून तू माझ्या सर्वात विश्वासातला माणूस आहेस. पण दादा, मुलगी बोलायला तयार आहे, पण फक्त तुमच्या समोर. खूप झाली ही चिकटकट. तू तिला ठार कर आणि तिच्याकडे असलेला मोबाईल माझ्या ताब्यात दे. दादा, पण तुम्हाला तर माहिती आहे की कोणाला मारणं हे गुरुच्या तत्वात बसत नाही. गुरु, तिचं मरणं हे माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे तुला माहिती आहे ना? पण दादा, तुम्हाला तर माहितीच आहे, किडनॅप केलेली व्यक्ती ही माझी जिम्मेदारी आहे आणि त्या व्यक्तीकडून पैसे वसूल करून तिला सोडून देणं हे माझं काम. मी कोणाचा जीव घेत नाही. मी तुला तिचे दुप्पट रक्कम ऑफर करतो गुरु. गुरुला पैशाने तोलण्याची लायकी नाही आजपर्यंत कोणाची. गुरु, तोंड सांभाळून बोल. तुझ्यासारखे छप्पन उभे करेन आणि माझ्या इशाऱ्यावर नाचेन, समजलं? नाचायला मी काय सर्कसीतला जोकर लागलो काय? वाघ आहे मी, वाघ. चल ठेव फोन. गुरु, मग काय बोलले मला दादा? मुलीला मारण्याचे आदेश. मग आता काय करायचं? मर्यादाच्या आदेशापेक्षा गुरुचे तत्व मोठे आहे. म्हणजे आपण त्या मुलीला मारणार नाही? नाही. नाही म्हणजे आपण मला आदेश मोडायचे? कोणाचे आदेश हे प्राणापेक्षा मोठे नाही. गुरु बोलला नाही तर नाही. आणि आता जर त्या मुलीला कोणी हात जरी लावायचा प्रयत्न केला तर समोर गुरु दिशेल. मग मला अजून काय? त्या मुलीला काय होणार नाही. माझ्या विरोधात? पण का? हो, मीच. तिला संपवायचे 50 लाख आणि तुला संपवायचे 1.5 करोड. असे 2 करोडची सुपारी दिली बॉसने आम्हाला. हे बघताय काय आडवा करायला? ही बॉटल संपायच्या आधी हा संपवला पाहिजे. पैशासाठी विकले गेलेत काय?
बाजू रे. याला सोडा, तिला संपवा. मला दा बोल. गुरुला पकडलाय. शाबास. घेऊन या त्या गद्दाराला इथे. त्या गद्दाराला मी माझ्या हातून चिरडेन. ठीक आहे, घ्या रे त्याला, आणि हिला पण घ्या. बघितलास, माझ्याशी गद्दारी केलीस आणि पुढच्या 2 तासात तू मृत्यूच्या दारात उभा आहेस. मी फक्त ठिणगी वाटत असं पण गुरु ठिणगी नाही, ज्वाला आहे ज्वाला. आज जरी लावला ना, राख उरेल राख. अरे तू का डोक्यावर पडलाय का? तुला इकडे आम्ही बंदिस्त केलेला आहे, मरण तुझ्या समोर आहे. मस्करी वाटते का तुला? ए जाणग्या, तुला काय वाटते? मी इकडे तुमच्या मर्जीने आलाय? नाही, मी इकडे माझ्या मर्जीने आलोय. काय बोलतो तू? तुला काय वाटलं आम्ही तुझ्या अटकलोय? हो. अरे तू एकटायस, तू आमच्या जाळ्यात अडकलायस. काय रे रॉनी, जरा जास्तच मारस वाटतं. डोक्यावर परिणाम झाला याच्या. तुम्हाला काय वाटलं? तुमचा माणूस येऊन धडकला साक्षीला? नाही रे, साक्षी येऊन धडकली तुमच्या माणसाला. आणि हे मी स्वतः सांगितलेलं तिला, कारण मला माहिती होतं साक्षी येऊन धडकेल तुमच्या माणसाला. तुमचा माणूस फोन करेल तुला आणि तू सांगशील हे सर्व मला, आणि आपण सर्व एकत्र येऊ या दिवशी. हा सगळा माझा प्लॅन होता. तुला एवढं काय पडलंय साक्षीचं? आणि हे सर्व करण्यापाठीमागचं कारण तरी काय?
कसा आहेस गुरु? दादा मी ठीक आहे, पण मला तुझी खूप आठवण येते. काय सांगू रे बाळा, नशीब इतकं खराब आहे की वर्दी असताना तुला माझ्यासोबत ठेवू शकत नाही. का रे दादा? काही नाही रे, मी इथे राहिलो तर तुझ्या पुढच्या शिक्षणाचा खर्च कसा निघेल, त्यासाठी मला बाहेर जाऊन काम करणे गरजेचे आहे ना. हे घे, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. दादा तू पण घे ना. मी आत्ताच खाऊन आलोय, माझं पोट भरलेलं आहे. चल मी जातो, लवकरच भेटू. मारा रे याला. जसं तुझ्या भावाला मारलं ना तसं तुला मारेल. रक्ताचं पाणी करून ज्याने मला वाढवला त्याला तुम्ही माझ्या आयुष्यातून हिसकावून घेतलं. त्याच्या त्या पडलेल्या एक एक रक्ताच्या थेंबाची शपथ नाहीच तुमच्या रक्ताचे पाठ वाहिले तर नाव गुरु लावणार नाही. तू तुझ्या भावामुळे मला शोधत आलास तसं उद्या माझं कोणीतरी तुला शोधत येईल. येऊ दे, बघतोच त्यांना. पण गुरु, हे सर्व मेले असतील का? मेले तर नाही, पण मेल्यात जमा आहे. पण ह्यांना जिवंत का सोडलंस? मल्ल्या बोलला ना की त्याचं कोणतरी मला शोधत येईल. गुरुच्या विरोधात गेल्यावर काय परिणाम होतात हे सांगण्यासाठी ह्यांचं जिवंत राहणं गरजेचं आहे.